मी चंद्रपूर नागपूरमधून आले आहे. मी WCL एम्प्लॉईज आहे. मी इथं क्लाससाठी आली सेपरेटली, कारण की मला खूप आवड होती यामध्ये भाषांतर करायसाठी. सरांचं खरंच खूप छान कौतुक करण्यासारखं आहे. सरांनी खूप सुंदर असं प्रत्येक एकेका शब्दामध्ये खूप छान व्यक्त करून आम्हाला समजून सांगितलं आणि खरंच ते मी विसरू शकणार नाही. खूप छान वाटलं मला इथं येऊन. मुक्काम पोस्ट पारा, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. मी या ठिकाणाहून आलेलो आहे. मला सरांकडून चांगले मार्गदर्शन मिळालेले आहे. असंच मार्गदर्शन मला सरांकडून आयुष्यभर मिळावं. माझं कॉन्फरन्स आहे 12 जूनला, जे मला 5000 लोकांच्या समोर सादर करायचं आहे. बट स्टील आता मी बोलू शकते, ॲटलिस्ट एवढ्या सगळ्यांसमोर तरी मी बोलू शकते. ते सगळं साध्य झालं सरांमुळे. मी नांदेड येथून आलेला आहे. मी इंस्टाग्रामवर सरांची ॲड पाहिली होती. ॲड पाहून सरांना कॉल केला. त्या कॉलच्या अनुषंगाने मी सरांशी संपर्क साधला आणि सरांनी व्यवस्थितरित्या आपल्याला पूर्ण माहिती दिल्यामुळे मी आजपर्यंत पुणे या शहरामध्ये आलेलो नव्हतो. परत सरांच्या त्या कार्यक्रमाला जॉईन करण्यासाठी मी लगेच बुक करून सरांचा क्लास जॉईन केला. इथं आल्याच्या नंतर मी 3 दिवस सरांकडेच राहिलो. सरांनी मला एका मुलाप्रमाणे स्वतः सर्व काही माहितीसुद्धा दिली आणि पाहुणचारसुद्धा केला. त्यामुळे मला एक नवीन मार्गदर्शक मिळालेले आहेत आणि मला आज याच्या पुढे आयुष्यभरासाठी एक माझ्यासाठी गुरु भेटलेले आहेत. त्यामुळं मी रवींद्र सरांचे मनापासून आभार मानतो. ह्या क्लासच्या वतीने मला बरंच काही शिकता आलं आणि स्टेजवर बोलण्याची संधी भेटली. त्यामुळे मी सरांचे खूप खूप आभार मानतो. मी राजगुरुनगरहून आले, कडूस या गावात राहते. मी आता इथं आल्यानंतर बघितलं की मी विसरून गेले. मी ॲडव्होकेट आहे, काय आहे, कामं, बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरले. इथं येऊन एकत्र जो आपण म्हणजे एक ग्रुप आणि एक परिवार मिळून जे आपण भाषण कौशल्याचं जे स्किल आता इथं घेतलंय 2 दिवसात, खरोखर अप्रतिम आहे. एक शब्द कधीच आयुष्यात विसरणार नाहीत आपण. जे 2 दिवसात घेतलंय ते म्हणजे अगदी मनात रात्री पण झोपलं तरी आठवत होतं. सरांचा विचार करत होतं, सर काय बोलत होते, कुठल्या मुद्द्यावर भाषणाचा चढ उतार कसा करायचा आहे, तुम्ही स्टेजवर येताय कसे, उभे राहताय कसे. आपण आतापर्यंत सगळेच बोलत होते, पण जनरल येऊन आपलं बोलायचं जे वाटेल ते बोलत होतं. पण खरोखर त्याचं तंत्रज्ञान काय आहे, त्याचं स्किल ॲक्च्युअल काय आहे, हे आपल्याला इथं आल्यानंतर कळालं. आणि सरांनी जे 2 दिवस मोगलाचा जो आपल्याला ज्ञानाचा खजिना दिला आहे, तर तो आपल्याला मला वाटतं आयुष्यभर पुरेसा पडेल. पुण्याच्या प्रभात रोडवरून आलेला आहे आणि सरांनी जे मनपूर्वक कामाला शिकवलं, मनातून शिकवलं, त्याच्याबद्दल सरांचे, रवींद्र सरांचे आम्ही खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द मी पुरे करतो. मी धुळे येथून आलेली आहे. मी माझ्या शाळेमध्ये नेहमी अँकरिंगचे कार्यक्रम केलेत, पण मला 10 लोकांसमोर ॲट अ टाईम कुठलाही सब्जेक्ट घेऊन बोलणं हे थोडं मी कम्फर्टेबल नव्हती त्या गोष्टीशी. तर या क्लासला मी सर्वात प्रथम रवींद्र सरांचा आणि त्याचबरोबर माझे जे सहकारी आहेत, ज्यांनी मला क्लासमध्ये खूप चांगला सपोर्ट केला, एक चांगली वातावरण निर्मिती केली, म्हणून मी त्यांची खूप खूप आभारी आहे. मी आता नक्कीच पुढे अजून चांगली भाषणे करू शकेन. राहणार शेंद्रे, तालुका, जिल्हा सातारा. मी दीपस्तंभ कला अकॅडमी या आपल्या भाषण आणि सूत्रसंचालन या क्लासमध्ये येण्याचं माझं प्रयोजन होतं. व्यक्तिमत्व विकास. मला माझ्या जीवनामध्ये जगत असताना स्वतःचा सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणजे व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, त्याच्यासाठी मी सरांच्याकडं मार्गदर्शनासाठी आलो आणि सरांनी जे शिकवलं ते अप्रतिम होतं. इथून जे मिळालेलं ज्ञान आहे ते मी माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत हे टिकून ठेवेन. असं ज्या पद्धतीनं सरांनी शिकवलं ते काय स्मरणात राहील. अशा गुरुजनांसाठी मी एक शब्द, पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवनात कसे जागावे याचं ज्ञान सरांनी दिलं. हा अनमोल ठेवा मला शेवटपर्यंत ठेवायचे. अशा माझ्या गुरुजनांना मी शतश नमन करतो आणि त्यांचं आयुष्यभर माझ्या पाठीशी आशीर्वाद राहावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. राजगुरुनगरमधून आले. अशी एक इच्छा, मी पाठीमागे एक क्लास केलेला होता राजगुरुनगरमध्ये, पण माझी अशी एक इच्छा होती शहरामध्ये जाऊन थोडंसं वेगळं काहीतरी शिकावं असं मला वाटलं. म्हणून हे सरांचं फेसबुकला आम्ही हा नंबर वगैरे पाहिला. दीपस्तंभ अकॅडमीच्या निमित्तानं आपल्याला थोडंसं वेगळं काहीतरी शिकावं भेटेल. गावाचा विकास करण्यासाठी, महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी वेगळं काहीतरी ऐकायला भेटेल किंवा शिकायला भेटेल असं मनापासून खूप वाटलं. म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. मी धानोरीमधून आलेली आहे आणि इथले नगरसेविका आहे धानोरी प्रभागाची. मला म्हणजे भाषण येतं, पण जी वाक्यरचना असते ज्यावेळेस पहिली स्टेप, दुसरी स्टेप
ते कशी बोलायची आणि ते बोलण्यासाठी जे लोकांमध्ये बोलण्यासाठी जे कॉन्फिडन्स असतं ते मला इथं ह्या क्लासमधून मिळालं आहे. दीपस्तंभ कला अकॅडमीचे सर आणि या संचालिका सबुरीताई त्यांचे मी मनापासून आभार मानते. पंचायत समिती हवेलीतनं पुण्यातनं आले. मी सरांची ॲडव्हर्टाईज ही इंस्टाग्रामवर पाहिली होती. मग मला इच्छा झाली की बाबा माझ्यात पण थोडा कुठंतरी कॉन्फिडन्स कमी आहे, तो मला कॉन्फिडन्स वाढवायचा होता. या 3 दिवसात बऱ्याचपैकी माझा कॉन्फिडन्स वाढलेला जाणवतो. आणि इथून पुढे मी सरांचं एक वाक्य हमेशा लक्षात ठेवल की माईकवर प्रेम करा. माईकवरती मी हमेशा प्रेम करणार आहे. आज मला 3 दिवसात असं वाटतं की मी माईक सोडलंच नाही पाहिजे. हे सरांचं वाक्य मी कायम लक्षात ठेवेल. पाठांतर वगैरे सरांचे विचार पण माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. बोलून मी माझे थोडेसे शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.